नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. अजून एक परमनंट पदांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, सरकारी नोकरीची. मित्रांनो, डिटेलमध्ये आपण माहिती पाहणार आहोत. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे टोटल 6000 प्लस पदांसाठी अजून एक आलेली आहे. पदाचं नाव आहे मित्रांनो क्लर्क. लिपिक पदासाठी जाहिरात आलेली आहे. प्रत्येक स्टेट वाईज वेगवेगळ्या जागा आहेत. त्या स्टेटमधीलच विद्यार्थी त्या ठिकाणी फक्त अप्लाय करू शकतील, कारण की त्या स्टेटची तुम्हाला लँग्वेज येणं गरजेचं आहे. तर पहा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे, वेगवेगळे जे पण सरकारी बँका आहेत त्या बँकेमध्ये लिपिक म्हणून तुम्हाला लागण्यासाठी संधी आहे. पाहू शकता, महाराष्ट्र स्टेटसाठी वेगळ्या जागा आहेत. 590 जागा वेगळ्या आहेत, ज्यामध्ये SC ST OBC EWS जनरलसाठी वेगळ्या जागा आहेत. त्यानंतर PWD साठी या ठिकाणी वेगळ्या वॅकेन्सी तुम्हाला पाहायला भेटतील. तर पहा, प्रत्येक कॅटेगरी वाईज वेगळ्या जागा आहेत, प्रत्येक बँक वाईज वेगळ्या जागा आहेत, जसे की युनियन बँक, विको बँक, पंजाब अँड सिंध बँक, पंजाब नॅशनल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, इंडियन बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोडा, याच्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी जॉब असणार आहे. प्रत्येक ठिकाणी पाहू शकता वेगवेगळ्या वॅकेन्सी तुम्हाला बँकेवाईज प्रत्येक स्टेट वाईज पाहता येतील. तर ही जी जाहिरात आहे मित्रांनो आजच प्रसिद्ध झालेली आहे. डिटेलमध्ये आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कशा पद्धतीने या ठिकाणी तुमची परीक्षा होणार आहे, काय प्रोसेस असणार आहे, किती फीज आहे. तर पहा मित्रांनो, सर्वात अगोदर तुमची लास्ट डेट या ठिकाणी असेल 21 जुलै 2024. आजपासून ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू होत आहेत. याची मित्रांनो प्रिलिमिनरी एक्झाम ऑगस्ट 2024 मध्ये होईल. मग मराठीमध्ये एक्झाम होईल का, ती सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहता येणार आहे. तर बघा, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या स्टेटमधून तुम्ही आहात त्या स्टेटची तुम्हाला लँग्वेज, लोकल लँग्वेज येणं गरजेचं आहे, तरच तुम्ही त्या स्टेटमध्ये अप्लाय करू शकताय. म्हणजे महाराष्ट्रामधील फक्त मराठी मुलंच महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी अप्लाय करू शकतील, इतर कॅन्डिडेट अप्लाय करू शकत नाही इतर स्टेटमधून. तर बघा, ऑनलाईन एक्झामिनेशन मेन एक्झाम तुमची ऑक्टोबर 2024 मध्ये होईल आणि तुम्हाला अलॉटमेंट म्हणजे या ठिकाणी तुमचा रिझल्ट किंवा जॉईनिंग जे आहे एप्रिल 2025 मध्ये केलं जाईल. तर पहा आता मित्रांनो, महत्त्वाचं आहे याच्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय ठेवण्यात आलेलं आहे. एज्युकेशन क्वालिफिकेशन अत्यंत सिंपल ठेवलं आहे मित्रांनो. तुम्ही डिग्री घेतलेली आहे, ग्रॅज्युएशन केलं आहे, कुठल्याही डिसिप्लिनमधून, कुठल्याही युनिव्हर्सिटीमधून केलेलं आहे, तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात. 21 जुलै 2024 पर्यंत तुमचं एज्युकेशन कंप्लीट पाहिजे. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की त्या स्टेटची ऑफिशियल लँग्वेज देखील येणं गरजेचं आहे. पाहू शकता या ठिकाणी ऑफिशियल लँग्वेज स्टेट कॅन्डिडेट विशेष टू अप्लाय प्रेफरेबल, त्या स्टेटची तुम्हाला लँग्वेज येते तरच तुम्हाला तिथे अप्लाय करता येणार आहे. तर एनी डिग्रीवरती तुम्ही या ठिकाणी मित्रांनो ॲप्लिकेशन जे आहे ते करू शकताय. तर अतिशय सिंपल असं एज्युकेशन क्वालिफिकेशन ठेवण्यात आलेलं आहे. तुमचं एज लिमिट मित्रांनो मिनिमम 20 वर्ष कंप्लीट पाहिजे, मॅक्सिमम 28 वर्षापर्यंत एज तुमचं मागितलं आहे. SC ST कॅन्डिडेटला 5 वर्ष सूट आहे, OBC कॅन्डिडेटला 3 वर्ष, PWD कॅन्डिडेटला 10 ते 15 वर्षापर्यंत या ठिकाणी सूट तुम्हाला पाहायला भेटेल. आता मित्रांनो, IBPS कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे, तर याची एक्झामिनेशन फीज किती असेल पहा. SC ST PWD ESM आणि DESM कॅन्डिडेट जे आहेत त्यांना 175 रुपये फीज आहे, आणि बाकी सारे अदर ऑल कॅन्डिडेट जे आहेत जसं की OBC ओपन कॅन्डिडेट जे असतील त्यांच्यासाठी 850 रुपये फीज या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. तर मग आता मित्रांनो, ही क्लर्क या पदासाठी जाहिरात आलेली आहे, जी की IBPS कंपनी मित्रांनो कंडक्ट करते रिक्रुटमेंट ऑफ क्लर्क्स, जी की मित्रांनो विविध ज्या गव्हर्नमेंट बँका आहेत त्यासाठी 2025-26 साठी या ठिकाणी ही रिक्रुटमेंट निघालेली आहे. तर याची मित्रांनो एक्झाम कशी होणार आहे, सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे ती माहिती आपण पाहूयात. तर बघा, आता हा केंद्र सरकारचा जॉब आहे. पूर्णपणे महाराष्ट्रामध्ये एक्झाम सेंटर तर नाहीत, परंतु महाराष्ट्रामध्ये राहून तुम्ही एक्झाम देऊ शकता. जसं की अमरावती या ठिकाणी आहे, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, MMR, नागपूर, त्यानंतर नांदेड, नाशिक, पुणे आणि सोलापूर या ठिकाणी मित्रांनो तुमची प्रिलिमिनरी एक्झाम जी आहे ती घेतली जाईल, आणि मेन एक्झाम मुंबई, MMP, नागपूर, पुणे या ठिकाणी मित्रांनो घेतली जाणार आहे. तर एक्झाम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला राहून या ठिकाणी देता येईल. तर मग आता बघूयात की नेमकं सिलेक्शन प्रोसेस तुमची काय असणार आहे, कशा पद्धतीने सिलेबस वगैरे आहे त्याची माहिती. तर बघा, तुमची एक्झाम जी होणार आहे मित्रांनो तुम्ही मराठीमधून देऊ शकता. तर ही तुमच्यासाठी एक गुड न्यूज असणार आहे. जर महाराष्ट्रामधून तुम्ही अप्लाय करताय तर पहा, मराठी लँग्वेज तुम्हाला या ठिकाणी सिलेक्ट करता येणार आहे. लँग्वेज ऑफ एक्झाम जी आहे मराठीमधून तुम्हाला देता येईल. तर प्रिलिमिनरी एक्झाम जी आहे मित्रांनो, ज्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज याच्यामध्ये 30 क्वेश्चन्स असतील, न्यूमेरिकल ॲबिलिटी 35 क्वेश्चन जी की मराठीमधून तुम्ही देऊ शकताय, रिजनिंग ॲबिलिटी 35 क्वेश्चन मराठीमधून तुम्ही देऊ शकता. टोटल 60 मिनिटाचा या ठिकाणी 100 क्वेश्चन 100 मार्क्ससाठी तुमची प्रिलिमिनरी ऑब्जेक्टिव्ह बेस या ठिकाणी
ठिकाणी ऑनलाईन तुमची एक्झाम होईल. त्यानंतर मेन एक्झाम होईल ऑब्जेक्टिव्ह बेस असेल, ज्याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही ही देखील मराठी माध्यमातून एक्झाम देऊ शकता, ज्याच्यामध्ये 190 प्रश्न 200 मार्कासाठी आणि 160 मिनिटाचा वेळ असेल, ज्याच्यामध्ये परत एकदा जनरल फायनान्शियल अवेअरनेस, जनरल इंग्लिश, रिझनिंग ॲबिलिटी आणि कॉम्प्युटर ॲप्टिट्यूड आणि क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड हे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाहता येतील. तर पहा, तुम्हाला पूर्णपणे दोन्ही पेपर जे होतील तुमचे ते मराठीमधून देता येणार आहेत. तुमच्यासाठी गुड न्यूज या ठिकाणी असणार आहे. परत बाकीचे सर्व डिटेल्स याच्यामध्ये दिलेले आहेत, जसं की निगेटिव्ह मार्किंगबद्दल देखील त्यांनी माहिती दिलेली आहे. म्हटले देअर विल बी पेनल्टी फॉर रॉंग आन्सर मार्क इन द ऑब्जेक्टिव्ह टेस्ट फॉर इच क्वेश्चन विच रॉंग आन्सर हॅज बीन गिवन बाय द कॅन्डिडेट 1/4, म्हणजेच या ठिकाणी 0.25 इतकी मार्क्स तुमच्या या ठिकाणी रॉंग आन्सरला डिटेक्ट केले जातील, जे आहे ते वजा केले जाणार आहेत. तर याच्यामध्ये पूर्णपणे त्यांनी कट ऑफबद्दल देखील माहिती दिलेली. पहा किती मार्क्स घ्यायचे आहेत, एक्झामिनेशन सेंटर तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत. आता याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये सिलेबस देखील दिलेला आहे प्रत्येक टॉपिक वाईज. त्यासाठी तुम्हाला ह्या जाहिरातीची पूर्णपणे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन करायची ही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे. त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देखील तुम्हाला ही PDF फाईल पाहायला भेटेल. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील सर्व अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर CRP क्लर्क्स या ठिकाणी मित्रांनो कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेस जी आहे 2025-26 साठी विविध बँकेसाठी सुरुवात झालेली आहे. धन्यवाद.